माय चॅनल गाईस. आजचं वातावरण एवढं भारी आहे ना. पाऊस पडलेला सकाळी 4:30ला. बघा वातावरण बघा एवढं. थांबा मम्मीला दाखवते. मम्मी कुठे आहे, पप्पाला पण दाखवते. मम्मी करत आहे पूजा आणि आरशात न बघता कुंकू लावते. मला पण लाव. आणि कुंकू लावला कसं बघ. असं कसं लावलं? बंद कर ना विंडो. सगळं उडायला लागलाय केस. केस हे काय केसच आहेत ना. पप्पा आता झाडू मारताय. माझं काम झालंय. मी भांडे घासले जायचं. पप्पाला भेटले मम्मीची ओरडा. तुला आलेली मजा इकडे बंद कर. मला आलेली मज्जा. गाईज आता मी बनवणार आहे सँडविच. त्याच्यासाठी आधी मला बटाटे आणि बीट उकळायला टाकायचे. मम्मीने कुंकूला डेंजर लावला. आजचं सगळं सामान आणलेलं आहे. टमाटे, बीट आणि काकडी, बटाटे. आता बटाटे आणि बीट मला उकळायला ठेवायचे ह्याच्यावर. आता एवढी सावळी होती, लगेच ऊन कुठून आलं. चला आता आपण बनवूया सँडविच. ह्याच्यात टाकलेलं आहे आता बीट आणि बटाटा. मी चटणी बनवताना नाही दाखवलं कारण की का मम्मी व्हिडिओ काढत होती तिथं, म्हणून तुम्हाला मी दाखवते आता चटणी कशी बनवली. मी बनवली आहे. भले याचा कलर असा असेल पण टेस्ट करून बघितलं मी, लय भारी लागते. त्या चटणीमध्ये मी कोथिंबीर टाकली, लसूण, मिरची आणि जिरा आणि एक ब्रेड पण टाकला त्यात. मग त्याचा रंग असा झाला आणि मीठ, बस एवढंच टाकलं. आणि चटणी खरं लय टेस्टी लागते. मी अशी थोडीशी टेस्ट करून बघितली. आता मला सँडविच बनवायचं आहे. मग आपल्याला जायचं आहे कुठं. आणि सगळं नाश्ता बिष्टा केल्यावर आपल्याला जायचं आहे देवीच्या मंदिरात पाया पडायला. काय सँडविच बनवायचं आपल्याला. वाव. आणि चटणी तुम्ही तर खातो ना. पण टेस्ट केली. काय साक्षीने सँडविच केला एक नंबर. चटणी तर एवढा भारी केला ना बाई, बाहेरवाल्यांची फेल करून टाकलं. एवढा भारी. मी सुद्धा फुल फेल खाऊन खायला लागली बघा. आतापर्यंत 6 सँडविच खाऊन झाल्याचा. आता 7वा सँडविच चालू आहे हातात. माझा हा दुसरा आहे सध्या बघा. काही साक्षी स्वतः खायला लागली आता. तिचा सँडविच तिलाच लई आवडला बघा. आणि सगळ्यांनाच आवडला होता. तर बाबा 8वा चालू आहे. नाही हे 4 वरती एक सँडविच नाही खाऊ शकत, पण आज खाल्ली आहे 4. मम्मी आता तोंड धुतीये कारण आपल्याला जायचं मंदिरात. साडी घालणार आहे मस्त, माझी फेवरेट. मी कधी घातलीच नाही गायज, ही घालाल मी आता. पण फक्त केस विचरायचे. मी फाउंडेशन काहीच लावलं नाही आहे. आणि मागं पप्पा दिसतच असेल तुम्हाला. काय चाललं काय माहिती, कधीपासून काम. आणि मम्मीचा मेकअप डन झाला आहे. आणि मी हा ड्रेस घालणार आहे. नंतर दाखवल तुम्हाला. आता नाही, केस विचरायचे आहेत मला. मम्मीला दाखवते. माझी आई कुठं आहे ना. काय करते बघा. मेकअप झालेला आहे. आज मम्मीचं भरायचं काम आहे. माझं काहीच काम नाही, फक्त मी चालली आहे बस. पाया पडायचे तर आहेच. काहीच आता मी बघा ना, मी असा पर्पल ड्रेस घातला, लगेच मम्मीने साडी चेंज केली. लगेच हा का जे मी घालेल तेच मम्मी घालणार आहे असं म्हणणे. आणि पप्पानी पर्पल घातलेलं मी बघितलं, पर्पल घातलंय लगेच चेंज. बघा पप्पा चाललेत. पर्पल शर्टच घातलेला आधी, पण मी घातला ना पर्पल, लगेच काढून टाकला. शर्ट पप्पानी घालणार होते, लगेच येल्लो चेंज केला. असं करता का गाईस तुमचे पप्पा? कमेंटमध्ये सांगा. मम्मी बोलते शाळेच्या ट्रिपला चालले का म्हणून पप्पानी. कुठला बोला ना पप्पा. आज काय तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये बोलायचं नाहीये का? बोलता आमच्या ब्लॉग मध्ये येतो. आओ जाओ. आओ नाही तो जाओ. राम राम. तो गाईस याच्या पुढे तुम्ही मला साक्षीच्या ब्लॉगमध्ये
नेहमीच बघणार, कारण मी असतो नेहमीच. मी कुठं जाणारा माणूस नाही आहे, मला येणंच आहे ब्लॉगमध्ये. काय ब्लॉग चालणार आहे का सांगा एवढं. तिला स्वतःला असं वाटतं की मी एकटी बोलली तरी ब्लॉग चालेल, पण परिवारने बोललं तरच ब्लॉग चालतं, लक्षात ठेव. आता आम्ही उभे आहे बाल्कनीमध्ये. आमचं बाल्कनी खूप सुंदर आहे आणि त्याला आता डेकोर करणंच बाकी आहे. बस एकदा का डेकोर झाला मग तुम्ही बोलाल काश आमची पण बाल्कनी अशी असायला पाहिजे होती. तर बघितलं माझा असं मराठीचा प्रॉब्लेम होतो, मी कुठं प्रॉब्लेम करतोच, कारण लय भाषा बोलतो बाबा मी, म्हणून त्याच्यामुळं. पप्पाला सिंधा पण आहे. सिंधी भाषा पण येतो मला, मराठी येतो, कन्नडा येतो, बिहारी समजतो, येतो पण बोलायला, अँड गुजराती पण समजतो, अँड कोलकाता भाषा येतो, बंगाली थोडंसा. कोलकातामध्ये असं बोलायचं, हे आपण ऐकणार आहे एवढं. आणि हैदराबादचा फुल येतो काय. मला नेत नाही दोघं जण. पप्पा बोलतात घरी जा. आता ना वरती पूजा चालू आहे कोणाची तरी. मी आली शेवटी. रस्त्यावर मारापिटी पण झाली, मला मारलं पप्पानी. बघा माझ्या पप्पानी मला मारलं, चोपलेलं. बोलतात कशाला येते तू, तुझं काय काम आहे, आणि ना असे बोलत होते. असं काहीच नाही आहे गाईस, मी आली आहे सुरक्षित. मला खूप लागलेलं म्हणून मी फॅनची हवा घेते. आणि मम्मी तर रडलीच नाही अजिबात मला मारलं तर. गाईस आता आम्ही अंबरनाथ स्टेशनला आहे. मम्मीला ओटीचं सामान घ्यायचं आहे आणि तिथं मंदिरच्या जवळ ते लोक खूप महाग देतात, मग मम्मी इथं आली आता सामान घ्यायचं. इथं ॲटलिस्ट पप्पाचं पण चालू आहे इथं सामान घेणं. आणि तुम्हाला माहिती आहे इथं ना फ्रीमध्ये नारळाचं पाणी देतात. दाखवू तुम्हाला, थांबा मी पप्पाला सांगते आधी द्यायला. मम्मीनं सामान घेते इथं ओटीचं. चांगली का. मी चालली आता नारळाचं पाणी प्यायला. तर अंबरनाथमध्ये काका नेहमी नारळाचं पाणी देतात फ्रीमध्ये, तुम्ही येऊन पिऊ शकता. आपल्या इथं सामान पण भेटतो, सगळं देवाचे पूर्ण सामान भेटतात. बघा पूर्ण अख्खा दिवस नारळ सोडायचं काम आहे काकाचं. मम्मीसाठी घेऊन चालले पप्पा. डिस्कशन काय संपत नाही. अंबरनाथ स्टेशनचं मार्केट बघा. ह्या दुकानातलं मी 4-6 वर्ष आधी चप्पल घेतलेली हिलची, एकदम हिलची. साडी एक राहिली देवीची ओटी भरासाठी साडी घेतात. हे बघा हे मंदिर आहे. आता आम्ही चाललो मंदिरात. आतमध्ये घुसून जावं लागेल. आतमध्ये मंदिर आहे. हे बघा मंदिरचा दरवाजा तर बंद आहे, आता खोलतील वाटतंय संध्याकाळी. किती भारी मंदिर आहे, पण आतमध्ये आहे. वरती बघा पॅसेज बघा, एवढं भारी मंदिर आहे पण बंद ठेवलंय. मंदिर किती भारी आहे बघा, एक नंबर. महादेवाचं इथं गणपती बाप्पा, महादेव आणि शिवाजी महाराज पाया पडताना, आणि मम्मी पण पाया पडताना. पप्पा चाललेत आता वडापाव आणायला. काय पाहिजे तुला. वडापाव एक फोटो काढला म्हणजे पप्पा वडापाव आणतायत पण खातात पण. पंढरपूर चाय. मौसम बघा, मौसम. मम्मीची पूजा झाली आहे गाईस. काय बनवणार आहे जेवायला. आमरसपुरी. मला ना आमरसपुरी खायची होती, म्हणून मम्मी बोलली आज बनवायची आमरसपुरी.
पप्पा पसारा उचला हा सगळा. तुम्ही केले बेटा, निवडा तुम्हीच. जेव्हा इथं राहायला आलो तेव्हाच बोललेलं पप्पाचे कपडे तिथे ठेव, साड्या तिथे ठेव. मम्मी बोलते नाही राहू दे ना, राहू दे राहू दे करत होती. जाऊ दे पप्पाचे कपडे तिथे राहू दे. आणि आता मम्मीला एवढा प्रॉब्लेम झाला, मम्मीने सगळ्या साड्या काढल्या. आता जस्ट फ्रेश होऊन आली गाईज, काम बिम करून. मम्मी पुऱ्या लाटते, दाखवतो तुम्हाला पुऱ्या लाटीन. बघा पुऱ्या लाटणं चालू आहे. पुऱ्या तयार होत आहेत, मम्मी लाटते इथं. आमरस पुरी टेस्टी.